नमस्कार. आज मी तुम्हाला माझ्या रोजच्या प्रवासावर घेऊन चालले आहे. हा रस्ता आहे जो माझ्या घरापासून क्लासपर्यंत मला घेऊन जातो. ही आहे जिल्हा परिषद शाळेतील मुलं. आज मी या प्रवासात रस्त्यावरची गावं, झाडं, ओळखीची ठिकाणं या सगळ्या गोष्टी तुम्हाला माझ्या प्रवासाबद्दल बरोबर सांगणार आहे. काही वर्षापूर्वी आयुष्यात खूप धावपळ होती आणि खूप संघर्ष होता, ज्याच्यातनं आज जिथे आहे तिथपर्यंत पोहोचता आलं. पण त्या गोष्टी आपण सांभाळून नाही ठेवू शकलो, फक्त आठवणी आहे. जर आज त्या सोबत असत्या तर कुठेतरी आपण मागे वळून त्याला पाहू शकलो असतो, अनुभव घेऊ शकलो असतो. गेल्या 1 वर्षात बऱ्याचशा गोष्टी बदललेल्या आहे. जवळपास वर्ष झाले की या रस्त्यावर मी प्रवास करते आहे. पण एका वर्षापासून काही गोष्टी जवळ आल्या तर काही दूर गेलेल्या आहे. काही गोष्टी स्वतःच्या ह्याच्यात आणण्यामध्ये बिझी होते, तर काही त्या आपल्यापासून सुटून गेल्या. काही लोकं आपल्यातनं कायमची घेऊन गेली. काही लोकांसोबतचे इक्वेशन्स बदलले. तर या सगळ्या गोष्टी परत एकदा सुरळीत आणायच्या आहे. परत एकदा त्यांना बॅलन्स करायचं आहे. त्या सर्व गोष्टी करायच्या आणि हा सगळा प्रवास मी आजपासून इकडे तुमच्यासोबत सगळ्यांसोबत या व्हिडिओ थ्रू सगळ्यांसोबत शेअर करणार आहे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते व्हिडिओ थ्रू आपण त्याला एक स्वतःजवळ ठेवू शकतो आणि यामार्फत आपण जेव्हा आयुष्यात समोर आपले ध्येय गाठू किंवा आपण जे आपले स्वप्न पूर्ण करू, तेव्हा मागे वळून आपण बघू शकतो की हा संघर्ष, ही वेळ, हा रस्ता कसा होता आणि या सगळ्या गोष्टी सगळ्यांसोबत शेअर करायच्या आहेत. हे आहे मी रोज जो प्रवास करते तो एक प्रवासाचा रस्ता, जिकडे इतके सुंदर झाडं, आता आज पावसाचं वातावरण होतं त्याच्यामुळे इतकी पूर्ण हिरवळ सगळीकडे आलेली आहे आणि खूप प्रसन्न असं वातावरण असतं जेव्हा मी इथे जात असते. खूप आठवणी आहे या रोडवरच्या, ज्या काही ना काही शिकवून जातात. रस्ते, त्यानंतर झाडं, इथल्या ज्या शेतात काम करणाऱ्या बाया आहे त्यांच्याकडनं खूप गोष्टी शिकण्यासारखं असते. हे ठिकाण मनाला खूप गोष्टी देऊन गेलेल्या आहे. इथे आत्ता तुम्हाला समोरच दिसेल तर आत्ता मी पोहोचले आहे कारंजाला, जे आत्ता हा हायवे सुरू झालेला आहे. एक जवळपास 10 मिनिटाचा हे आहे की मी माझ्या घरापासनं कारंजाला असं शहर थोडं तालुक्याच्या ठिकाणी येतो. त्यानंतर इथे मग सुरळीत रस्ते थोडे आपण म्हणू की जिकडे खास खळगे होते ते सुरळीत असे प्लेन स्मूथ रस्ते येतात. इथे समोरच तुम्हाला दिसेल तर नारायणराव काळे महाविद्यालय म्हणजे मॉडेल कॉलेज, जे इथे खूप लोकांचं कनेक्शन्स या कॉलेजसोबत असतील. खूप लोक इथले शिकलेले असतील तर ते हेच कॉलेज आहे. यासमोर तुम्हाला इथे दिसेल कोर्ट एरिया आहे. समोरच मॉडेल हायस्कूल, या शाळेत पण खूप लोकांच्या आठवणी असतील. खूप लोक या शाळेतून मोठे होऊन त्यांच्या स्वप्नापर्यंत पोहोचले असतील. खूप लोकांनी या शाळेतून स्वप्न बघितले असेल आणि त्यांचे स्वप्न पूर्ण केलेले असतील. तशी ही शाळा आहे मॉडेल हायस्कूल. आणि या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा आयुष्य जगत असतो आणि समोर जात असतो तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत असतात आणि याद्वारे मी तुमच्यासोबत प्रत्येक गोष्ट जितके पॉसिबल आहे ते शेअर करण्याचा प्रयत्न करेन. अशा प्रकारे मी माझ्या ध्येयापर्यंत, माझ्या क्लासपर्यंत, जिथे माझे स्वप्न चालू होतात आणि ज्याच्यासाठी मी काही वर्षापासून मेहनत करते आहे आणि समोर एका ठिकाणी पोहोचायचं आहे असं एक ठिकाण, तर मी इथे पोहोचलेली आहे. आणि अशा प्रकारचे आणखीच व्हिडिओ आणि सगळ्या गोष्टी बघण्यासाठी तुम्ही मला माझ्या समोरच्या व्हिडिओसाठी वाट बघू शकता. जसं पॉसिबल होईल तसं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.